श्री स्वामी समर्थ स्वामी मैपूनम या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे। लक्ष्मणाच्या मृत्यूवर उर्मिला जोरजोरात का हसू लागली। आपल्याला माहीतच आहे की रामायण काळामध्ये भगवान श्रीरामांचा 14 वर्षाचा वनवास ठरला होता। माता सीतेने सुद्धा वनवासाला जाण्याची तयारी दाखवली, पण लहानपणापासूनच मोठ्या भावाच्या सेवेमध्ये राहणाऱ्या लक्ष्मण सुद्धा कसं श्रीरामांपासून दूर राहील। लक्ष्मणाने माता सुमित्राकडून आज्ञा घेतली आणि लक्ष्मण त्याची पत्नी उर्मिलाच्या महलाकडे जातच होता, पण मनामध्ये हा विचार येत होता की मातेकडून तर आशीर्वाद घेतला, पण उर्मिलाकडून कशी आज्ञा घ्यायची। आणि न सांगता गेलो तर उर्मिला रडून रडून तिचे प्राण त्यागेल आणि जर सांगितलं तर बरोबर येण्याचा हट्ट करेल। असा विचार करत करत जेव्हा लक्ष्मण त्याच्या पत्नीच्या कक्षाकडे जात होता, तेव्हा लक्ष्मणने पाहिलं की उर्मिला आरतीचे ताट घेऊन त्याची वाट पाहत होती। जेव्हा लक्ष्मण आत गेला तेव्हा उर्मिला म्हणाली, माझी काळजी करणं सोडून द्या। तुम्ही तुमच्या मोठ्या भावाची सेवा करत आहात आणि तो सगळ्यात मोठा धर्म आहे। तुमच्या सेवेमध्ये कोणतीही अडचण येऊ नये म्हणून मी तुमच्या बरोबर येण्याचा हट्ट करणार नाही। लक्ष्मणाला बोलायचा संकोच वाटत होता, पण लक्ष्मणाच्या काही बोलण्याआधीच सगळा संकोच उर्मिलाने दूर केला होता। हाच पत्नीचा धर्म आहे की पती कोणत्याही अडचणीमध्ये असेल तर त्या आधीच पत्नीने त्याच्या मनातील गोष्ट ओळखून त्याच्या संकोचातून त्याला बाहेर काढलं पाहिजे। त्याच्या पत्नीचे असे प्रेम पाहून लक्ष्मणाचे डोळे भारावूनच गेलेत। त्यानंतर उर्मिलाने एक दिवा लावला आणि त्याला विनंती केली की लक्ष्मणाचे श्वास कधीही थांबू नये। लक्ष्मण तेथून निघून गेले। 14 वर्ष झाले आणि एक तपस्वी कठोर तप करत होता। ते कठोर तप झोपेचे। खरतर मनापासून नेहमीच त्यांचे भाऊ श्रीराम आणि माता सीतेची सेवा करण्यामध्ये व्यस्त असताना त्यांनी लक्ष्मणाने झोपेची देवी निद्रा देवीकडून वरदान मागितले होते की पूर्ण वनवासातील 14 वर्ष त्यांना झोप येऊ नये, कारण सकाळ दुपार संध्याकाळ भगवान श्रीरामाने माता सीतेची सेवा करावी आणि त्यांना संकटापासून वाचवता यावे, यासाठी निद्रा देवीने लक्ष्मणाच्या सेवेभावी वृत्तीमुळे प्रसन्न होऊन वरदान दिले, पण एक अट सुद्धा ठेवली की लक्ष्मणाच्या बदली दुसऱ्या कोणीतरी 14 वर्ष झोप घ्यावी। असं म्हणतात की ही जबाबदारी त्यांची पत्नी उर्मिलाने घेतली। 14 वर्ष उर्मिला झोपून राहिली, त्यामुळेच लक्ष्मण 14 वर्ष जागे राहू शकले। उर्मिलाने एकीकडे दिवा लावून ठेवलेला आणि दुसरीकडे 14 वर्ष झोपून राहिली। असं म्हणतात की जेव्हा लक्ष्मण आणि मेघनाथ यांचे युद्ध झाले त्यावेळी लक्ष्मण बेशुद्ध झाला होता। त्यावेळी उर्मिलाला राग आला होता। हे सगळ्यांनाच माहीत आहे की जेव्हा हनुमान संजीवन बुटी आणण्यासाठी हिमालय पर्वतावर गेले होते आणि तिकडून जेव्हा पर्वत उचलून आणला तेव्हा त्यामध्ये अयोध्याच्या वरून जावं लागलं होतं। तेव्हा त्यांना मध्येच अयोध्येवरून यावं लागलं, तेव्हा भरतने राक्षस समजून हनुमानावर बाण चालवला होता आणि हनुमान खाली पडले होते। जेव्हा हनुमानाला शुद्ध आली तेव्हा हनुमानाने भरतला सगळी कहाणी सांगितली की कशा प्रकारे मेघनाथने बाणाने लक्ष्मणावर हल्ला केला। त्यावेळी लक्ष्मणाचे प्राण संकटामध्ये आहेत आणि लक्ष्मणासाठी संजीवन बुटी आणण्यासाठी हनुमान गेले होते। जिकडे तिकडे लक्ष्मण बेशुद्ध झाला आणि उर्मिला झोपेतून जागी झाली आणि तिची भेट हनुमानाबरोबर सुद्धा झाली होती। आणि ते जेव्हा माता कौशल्याने ऐकले तेव्हा माता कौशल्य हनुमानाला म्हणाली, हे हनुमान, रामाला सांग लक्ष्मणशिवाय अयोध्येमध्ये पाऊलही ठेवू नको। आणि ही गोष्ट जेव्हा माता सुमित्राने ऐकली तेव्हा ती म्हणाली, हे हनुमान, रामाला जाऊन सांग की माझा दुसरा मुलगा शत्रुघ्न आहे, मी त्याला सुद्धा वनामध्ये पाठवेल। माझी दोन्ही मुलं रामाच्या सेवेसाठीच तर जन्माला आलेली आहेत। मातेचे प्रेम पाहून हनुमानाच्या डोळ्यात सुद्धा पाणी आले। आपण जेव्हा हनुमानाने उर्मिलाला पाहिले तेव्हा हनुमान विचार करू लागले की ही स्त्री शांत आणि प्रसन्न का उभी आहे? हिला तिच्या पतीच्या प्राणांची चिंता नाही का? खरं तर जेव्हा उर्मिलाने ऐकलं की तिचे पती लक्ष्मणाचे प्राण संकटामध्ये आहे तेव्हा ती उभी राहून हनुमानाला पाहू लागली। जेव्हा हनुमानाने तिला विचारलं की तुझ्या प्रसन्नतेचं कारण काय आहे,
तुमच्या पतीचे प्राण संकटामध्ये आहे. सूर्योदय होताच सूर्यकुलाचा दीपक विझला जाईल. तेव्हा उर्मिला म्हणाली की हे हनुमान, मला कशाची चिंता? मी का चिंता करू? मी लावलेला दिवा अजूनही संकटामध्ये नाही, मग माझा पती संकटामध्ये कसा असू शकेल? जोपर्यंत मी लावलेला दिवा विझणार नाही तोपर्यंत माझ्या पतीचे प्राण सुद्धा जाणार नाही. आणि ती हसत हसत तिथून निघून गेली. त्यानंतर हनुमान स्वतः संजीवनी बुटीचा पर्वत घेऊन लंकेला पोहोचले. तेव्हा लक्ष्मणाचे प्राण परत आले. त्यानंतर उर्मिला तिच्या कक्षेमध्ये जाऊन झोपी गेली. हे तेच वळण होते जे त्यांचे काम करत होते. रावणाचा वध केल्यानंतर भगवान श्रीराम, माता सीता आणि लक्ष्मण परत अयोध्येला आले. तेव्हा त्यांची खूप वर्षांपर्यंत अयोध्येवर राज्य केलं. पण काही काळ गेल्यानंतर अचानक अयोध्यामध्ये श्रीरामांना भेटण्यासाठी यमराज आले आणि तो अयोध्येवरती एक काळच आला होता. त्यांनी भगवान श्रीरामांना विनंती केली की एक शांत ठिकाणी जाऊन दोघे बोलू आणि हे बोलणं कोणीही ऐकू नये. आणि कोणी जर हे बोलणं ऐकलं तर तुम्हाला त्याला मृत्युदंड द्यावा लागेल. मग भगवान श्रीराम आणि यमराज दोघेही एकमेकांबरोबर बोलू लागले आणि त्यांनी पहारेकरी म्हणून प्रवेशद्वारावर लक्ष्मणाला उभे केले. आणि त्यावेळी तेथे दुर्वासा ऋषी आले. त्यांनी भगवान श्रीरामांना भेटायचे होते. लक्ष्मण खूप वेळ त्यांना थांबवले, पण दुर्वासा ऋषींनी रागामध्ये येऊन म्हटले की जर हे लक्ष्मण लवकर आम्हाला भेटवले नाही तर ते पूर्णतः नगरी आणि त्यांच्या वंशांना नष्ट करतील. अशा वेळी घाबरून लक्ष्मण आणि भगवान श्रीराम आणि देवता बोलत होते. तेथे पोहोचलेल्या लक्ष्मणाला तेथे पाहताच त्यानंतर भगवान श्रीरामांना इच्छा नसतानाही आपल्या भाऊ लक्ष्मणाला मृत्युदंड द्यावा लागला. त्यानंतर लक्ष्मणाचा देह त्याग केला. जेव्हा ही गोष्ट उर्मिलाला समजली होती तेव्हा ती जोरजोरात हसू लागली आणि हसत म्हणाली, माझ्या पतीने नेहमी धर्माचे पालन केले. आपला मोठा भाऊ भगवान श्रीरामांचे नेहमी पूजन केले, त्याची सेवा केल्या, तर सीतेची सुद्धा सेवा केली. आणि आज अयोध्या आणि त्याच्या वंशांना वाचवण्यासाठी लक्ष्मण त्यांच्यावर एक सगळ्यात मोठा दोष घेतला आणि आपला देहाचा त्याग केला. तर हे माझ्या पतीचे धर्माचेच पालन केले आहे. असे म्हणत जोरजोरात हसत उर्मिला तिच्या देहाचा त्याग केला. अशा प्रकारे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया का अशा छानशा नवीन व्हिडिओसोबत. कमेंटमध्ये जय श्रीराम लिहायला अजिबात विसरू नका. जय श्रीराम, जय श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.